ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. सद्गुरु महिमा भाग 5. ओव्या आहेत 8 आणि 9. ज्ञानदेव सद्गुरूंचा महिमा गात आहेत. ज्ञानदेव म्हणतात, जो भेटली याची सवे, पुरती उपायाची धावे, प्रवृत्ती गंगा थिरावे, सागरी जिये. धावे म्हणजे खटपटी आणि थिरावे म्हणजे स्थिर होते. जो भेटता क्षणीत साधनांच्या खटपटी संपतात आणि प्रवृत्तीरूपी गंगा सद्गुरूरूपी सागरात स्थिरावते. जयाचेनी अनवसरे, द्रष्टाले दृश्याचे मोहिरे, जो भेटत खेवसरे, बहुरूपची. अनवसरे म्हणजे दर्शन होत नाही तोपर्यंत. द्रष्टा म्हणजे जीव, दृश्य म्हणजे दृश्य जगत, मोहिरे म्हणजे स्वरूप, ले म्हणजे पाहतो. सद्गुरु दर्शन होत नाही तोपर्यंत द्रष्टा दृश्याचे स्वरूप पाहत राहतो, पण तो भेटता क्षणीच हे बहुरूप सरते. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, भागीरथी लागी भेटता सागर, तया ठाई होय स्थिर जैसी. तैसा भेटताच सद्गुरु दातार, संपत्ती व्यापार साधनांचे. जो वरी ना झाले सद्गुरु दर्शन, तो वरी राहून भिन्नपणे. द्रष्टा देखे नाना दृश्यांचा आभास, जग ऐसे त्यास संज्ञा देती. परी भेटताच सद्गुरु दयाळ, लोपतो सकळ विश्वाभास. ज्ञानदेवानी सद्गुरु दर्शन होत नाही तोपर्यंत जीवाची जगाकडे पाहण्याची दृष्टी कशी असते व सद्गुरु दर्शन झाल्यावर त्याचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो त्याचे वर्णन केले आहे. जीवाची स्वाभाविकतः सुख मिळवण्याकडे प्रवृत्ती असते. प्रथम सांसारिक सुख हवं असल्यामुळं नानाविध विषय सुखे मिळवण्याकडे जीवाची प्रवृत्ती असते. हळूहळू त्याला कळू लागतं की हविषा कृष्ण वर्तमेव भूय एवाभिवर्जते. विषयांच्या सेवनाने विषयेच्छा तृप्त होत नाही तर ती अधिकच बळावते. या संसारात तो त्रिविध तापांनीही पोळून निघत असतो. अखेर यातून सुटण्यासाठी तो परमार्थाकडे वळतो. पूर्वी प्रवृत्ती गंगा विषयांकडे वळलेली होती, आता ती परमात्मा प्राप्तीकडे वळते. पारमार्थिक सुख हवं असल्यामुळं विषयांकडे पाठ फिरवून आत्मप्राप्तीसाठी नाना प्रकारची साधने वा उपाय तो शिष्य करत असतो. अर्थात इथेही उपायांची वानवाने असंख्य उपाय शास्त्रात सांगितलेले आहेत. ज्ञानदेवांनी त्यांच्यावर पहिल्या ओवीत वनाचं रूपक केलं होतं. साधक मग त्या असंख्य उपायरूपी वनात हरवून जातो व पुन्हा त्याला त्यातून बाहेर निघून आपल्या साध्याप्रत पोचणे अवघड होऊन बसतं. आता या असंख्य पारमार्थिक उपायांपैकी नेमका कोणता उपाय आपल्यासाठी फलद्रूप होईल ते सांगण्यासाठी सद्गुरू धावून येतात. ज्ञानदेवांनी साधक करत असलेल्या परमात्मा प्राप्तीच्या उपायावर गंगेचे व सद्गुरूंवर समुद्राचे रूपक केलं आहे. गंगेचा प्रवाह धोधो वाहत असतो. समुद्र भेटेपर्यंत ती सतत वेगाने वाहत असते. अखेर समुद्रात विलीन झाली की तिचे धावणे बंद होते. साधकाची सुद्धा ही उपायरूपी प्रवृत्ती गंगा अंतिम सत्याच्या प्राप्तीसाठी वेगाने धावत असते. उपाय अनेक असल्यामुळे हा उपाय करावा की तो उपाय करावा अशा विकल्पाने गंगेच्या प्रवाहाप्रमाणे त्या प्रवृत्ती गंगेचा प्रवाह सुद्धा शतधारात विभागला जातो व अखेर गंगा जशी समुद्राला भेटल्यावर तिचं वाहन थांबतं, त्याप्रमाणे साधकाची ही उपायरूपी प्रवृत्ती गंगा सद्गुरू रूपी समुद्र मिळाल्यावर स्थिर होते. मग आणखी पुढे वाहण्याची प्रवृत्ती होत नाही. सद्गुरू हे परमात्मा स्वरूपच आहेत. ते शिष्याला साधन मार्ग दाखवून आपल्या स्वरूपी मिळवून घेतात. म्हणजे सद्गुरू मार्गदर्शकही होतात व शिष्याचे साध्यही तेच आहेत. परमात्मा प्राप्ती करून घेणे म्हणजेच सद्गुरू प्राप्ती करून घेणे, म्हणजेच परमात्मा प्राप्ती करून घेणे हेच या साधनाने साध्य होते. मुंडकोपनिषदात सांगितले आहे की क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. ते परमब्रह्म प्राप्त झाले की सर्व कर्मे नाश पावतात. म्हणजे कर्म करून मिळवण्यासारखे काही राहिलेले नसते. मनाची धाव पूर्णपणे थांबते. तुकारामाने हा आपला अनुभव आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या शब्दात व्यक्त केला आहे. आता एक शंका अशी उद्भवू शकते की गुरूंचे अनेक शिष्य असतात, पण सर्वांनाच काही त्या अंतिम सत्याची प्राप्ती झालेली दिसत नाही. परंतु ज्ञानदेवांना येथे श्री गुरूंची केवळ स्थूल शरीराने भेट अपेक्षित नाही. ज्ञानदेव गुरुतत्वाचं वर्णन करत आहेत. ते गुरुतत्व जो जाणतो त्याच्याच ज्ञानाच्या सर्व कला एकत्रित होतात व त्याची प्रवृत्ती रूपी गंगा गुरुतत्वात स्थिर होते.
पुढच्या ओवीत ज्ञानदेव सांगतात की जोपर्यंत सद्गुरु दर्शन होत नाही तोपर्यंत आपण पाहणारे द्रष्टा आहोत व आपल्याला भासणारे सर्व काही हे आत्मभिन्न असं दृश्य आहे असं वाटत राहतं. ही सामान्य जीवांची भेदात्मक प्रतीती असते. ज्ञानदेव सांगतात की द्रष्टाले दृश्याचे मोहिरे. द्रष्टा हा दृश्याचे मोहक रूप घेतो. द्रष्टा व दृश्य असा वास्तविक भेद नसतोच, परंतु द्रष्ट्याची वृत्ती नामरूपांशी तादात्म्य पाहून दृश्याचे रूप धारण करते. परंतु सद्गुरूंची भेट होताच हे भेटत खेवसरे बहुरूपची हे. सद्गुरूंची भेट होताच हे बहुरूप दिसेनासे होते. जोपर्यंत सद्गुरू भेटत नाहीत तोपर्यंत जीव दृश्याचे स्वरूप पाहत असतो, पण तो भेटता क्षणीच सर्व दृश्य आटून जाते. वास्तविक सर्व जगत हे परमात्म स्वरूप आत्मस्वरूपच आहे, परंतु जीव ते आत्मभिन्न पाहतो, स्वतः द्रष्टा बनतो व इतर गोष्टी दृश्य करतो. दृश्याचा मार्ग हा द्वैत भ्रमाचा मार्ग आहे. नामरूपात्मक जगत त्याला खरे भासू लागते. सृष्ट पदार्थ हे आपल्याहून भिन्न असून तेच आपल्या सुखदुःखास कारणीभूत होत असतात अशी त्याची द्वैतमूलक भ्रांती असते. परमात्माच बहुपणाचा सोहळा भोगण्यासाठी विश्वरूप होऊन तोच द्रष्टाही बनलेला आहे. दृश्याशी तो एकरूप झाला की त्याला स्वरूपाचा विसर पडतो व तो जीवभावाला प्राप्त होतो. सद्गुरू भेटीपर्यंत ही भ्रांती कायम असते. पुन्हा परमात्माच सद्गुरू स्वरूप धारण करून या जीवाला सत्य स्वरूपाचे ज्ञान देण्यासाठी सिद्ध होतो. त्यांची भेट झाल्याबरोबर अनेक रूपाने भासणारे विश्वरूपी चित्र अजिबात नाहीसे होते. मग आरसे महालात असंख्य आरशात स्वतःचे स्वरूप दिसावे त्याप्रमाणे त्याला सद्गुरूंसह सर्व जगत आत्मरूप दिसते व सद्गुरूंशी पर्यायाने परमात्म्याशी तो एकरूप होतो. हे एकत्व कसे होते त्याचे ज्ञानदेवानी ज्ञानेश्वरीत वर्णन केलं आहे. आकार जेथ सरे जीवत्व जेथे विरे द्वैत जेथ नुरे अद्वय जे ते परमतत्व पार्थ होती ते सर्वथा जे आत्मानात्म व्यवस्था राजहंस. ज्या ठिकाणी ब्रह्माचा आकार संपतो, जीवपणा विरघळून जातो व जेथे द्वैत उरत नाही असे जे एकाकी आहे अर्जुना असे ते परब्रह्म, ते जे सत्पुरुष अनात्म व आत्मा या विचाराने वेगळे जाण्यात राजहंस असतात ते पूर्णपणे होतात. पुढे ज्ञानदेवाने अशी एकात्मता शिष्याला कशी प्राप्त होते ते सद्गुरूंवर सूर्याचं रूपक करून स्पष्ट केलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.